आपला भारत, जिथे आजही बहुसंख्य लोक खेड्यांमध्ये राहतात, पण कधी विचार केलाय की या गावांचा कारभार नक्की चालतो कसा? कोण घेतं तिथली निर्णय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि ह्याचं उत्तर ते दडलंय एका खास व्यवस्थेत, पंचायत राज. चला तर मग आज हीच व्यवस्था अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, भारत किती मोठा देश आहे, बरोबर? मग विचार करा, लोकशाही फक्त दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली तर चालेल का? नाही ना. मग ती प्रत्येक गावापर्यंत, अगदी शेवटच्या घरापर्यंत कशी पोचणार? तर याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचायत राज व्यवस्था. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही फक्त कुठली तरी सरकारी योजना नाहीये. हा आहे आपल्या लोकशाहीचा खरा पाया. हो, एक अशी व्यवस्था जिथे गावातील सामान्य माणूसच स्वतःच्या विकासाचा शिल्पकार बनतो. बरं, मग सोप्या शब्दात सांगायचं तर हे पंचायत राज म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर याचा अर्थ अगदी सरळ आहे. गावाचा कारभार कोण चालवणार? तर गावातलेच लोक. ते स्वतःचे प्रतिनिधी निवडतात आणि त्यांच्यामार्फत गावाचा विकास करतात. आणि म्हणूनच बघा, याला लोकशाहीची पहिली शाळा असंही म्हणतात, कारण खरा नागरिक घडण्याची सुरुवात इथूनच होते. आता गंमत म्हणजे ही कल्पना काही नवीन नाहीये. आपल्या देशात तर अगदी प्राचीन काळापासून ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मग 1957 साली बलवंतराय मेहता समिती आली आणि त्यांनी याला एक आधुनिक 3 स्तरांची रचना दिली. पण खरा टर्निंग पॉइंट आला 1992 मध्ये, जेव्हा 73व्या घटनादुरुस्तीने या संपूर्ण व्यवस्थेला एक घटनात्मक दर्जा दिला. म्हणजे काय, तर तिला कायद्याचं एक भक्कम संरक्षण मिळालं. आता मी मगाशी 3 स्तरांची रचना किंवा त्रिस्तरीय रचना असं म्हटलं, पण याचा नेमका अर्थ काय होतो? हे 3 स्तर कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते काम कसं करतात? चला हेच बघूया. हे बघा, ही रचना अगदी पिरॅमिडसारखी आहे. याच्या पायाला म्हणजे सर्वात खालच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तरावर येते ग्रामपंचायत, जी थेट गावाच्या पातळीवर काम करते. त्याच्या वरच्या पायरीवर म्हणजे गट किंवा तालुका पातळीवर असते पंचायत समिती, आणि या पिरॅमिडच्या टोकावर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद. आणि हो, या प्रत्येक स्तराची कामं आणि जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. पण थांबा, या 3 स्तरांच्या रचनेच्याही मुळाशी खूपच महत्त्वाची आणि शक्तिशाली गोष्ट आहे, जिला खरं तर या संपूर्ण व्यवस्थेचा आत्माच म्हटलं जातं, आणि ती आहे ग्रामसभा. ओके, आता समोर बघा, फक्त एक आकडा दिसतोय, 18 अधिक. काय असेल बरं याचा अर्थ? हा साधासुद्धा आकडा नाहीये. हा या व्यवस्थेतल्या सगळ्यात मोठ्या ताकदीचं प्रतीक आहे. आणि याचं उत्तर हे इथे आहे. याचा अर्थ गावातली प्रत्येक व्यक्ती जिचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ती आपोआप ग्रामसभेची सदस्य बनते. यासाठी वेगळी निवडणूक नाही, कोणतीही निवड प्रक्रिया नाही. विचार करा, हीच तर आहे खरी प्रत्यक्ष लोकशाही, जिथे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आपला आवाज मिळतो, आपलं मत मांडण्याचा हक्क मिळतो. आणि हे अधिकार अजिबात छोटे नाहीत. ग्रामसभा म्हणजे काही फक्त एकत्र येऊन गप्पा मारायची जागा नाहीये. ती एक प्रकारे गावाचं हाय कमांड आहे असं समजा. आपण निवडून दिलेली ग्रामपंचायत नीट काम करते की नाही यावर नजर ठेवणं, इतकंच नाही तर गावाच्या विकासाचे मोठे निर्णय घेणं, ही सगळी खरी ताकद याच ग्रामसभेच्या हातात असते. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण मग या संस्था फक्त कागदावरच आहेत की खरंच काही काम करतात? चला पाहूया, यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या नक्की आहेत तरी काय. यांच्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे बरं का. जरा विचार करा, गावात नवीन विहीर कुठे खोदायची, शाळेची दुरुस्ती कधी करायची, गावातला कच्चा रस्ता पक्का करायचा की नाही, हे सगळे निर्णय पंचायत घेते. स्वच्छता, पिण्याचं पाणी, वीज यांसारख्या अगदी रोजच्या गरजांपासून ते शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यापर्यंत गावाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारी सगळी महत्त्वाची कामं या संस्थांच्या अखत्यारीत येतात. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत रचना पाहिली, त्यांची कामं काय आहेत ते समजून घेतलं. पण या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? ही व्यवस्था आपल्या देशासाठी इतकी महत्त्वाची का आहे? याचं महत्त्व खरंच खूप खोलवर रुजलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे काय होतं, तर दिल्लीत बसून कोणीतरी आपल्या गावाचे निर्णय घेत नाही, तर गावातलेच लोक त्या निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होतात. आणि साहजिकच आहे, जेव्हा गावाचे प्रश्न गावातच सुटायला लागतात, तेव्हा विकास कामांना आपोआप गती येते. कारण आपल्या खऱ्या समस्या काय आहेत हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत असणार, बरोबर ना? आणि हे एकच वाक्य या संपूर्ण व्यवस्थेचं सार सांगून जातं. खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी हेच तर पंचायत राजचं अंतिम ध्येय आहे.
लोकांना फक्त मत देणारे मतदार नाही तर आपल्या गावाचे मालक बनवणं. तर आज आपण पंचायत राज व्यवस्थेची रचना कशी आहे, तिचं कार्य कसं चालतं आणि तिचं महत्त्व काय आहे हे सगळं समजून घेतलं. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. कागदावर इतकी आदर्श वाटणारी ही व्यवस्था प्रत्यक्षात जमिनीवर स्थानिक विकासाला खरोखरच गती देऊ शकते का, हा एक नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.